नागपूर अधिवेशनानंतर कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ व प्रकाश आंबेडकर यांचे जंगी स्वागत कोल्हापूरकरांनी केलं। हसन मुश्रीफ आणि प्रकाश आंबेडकर यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। कोल्हापुरातील ताराराणी चौकात मुश्रीफ व आंबेडकर यांच्यावर जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली। त्यानंतर ताराराणी पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं। दोन्ही मंत्र्यांना क्रेनच्या सहाय्याने पुष्पहार घालण्यात आला। मंत्र्यांच्या स्वागतासाठी शिवसेना, राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकर्त्यांनी बाईक रॅली आयोजित करून ही रॅली ताराराणी चौक ते दसरा चौक येथे काढण्यात आली। दसरा चौक येथे मंत्री हसन मुश्रीफ व प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणात कोल्हापूर जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे तसेच मंत्रिपदाच्या माध्यमातून दिलेल्या संधीचे सोने करण्याचे आश्वासन दिले। माजी खासदार संजय मंडलिक, माजी नगरसेवक आदिल फराज यांनी यावेळी भाषणे केली। यावेळी माजी खासदार निवेदिता माने, भैया माने, वीरेंद्र मंडलिक, नावेद मुश्रीफ, माजी आमदार राजेश पाटील, मधुकर जांभळे आदी उपस्थित होते। आभार भैया माने यांनी मानले। न्यूज मराठी 24 साठी सोमनाथ जांभळे, कोल्हापूर। नमस्कार, माझं नाव स्वाती सयाजी सोळशे। मी बाबासाहेब पाटील कॉलनी मनेरमाळा उंचगावमध्ये माझा घरीच निशा कलेक्शन नावाचा कापड व्यवसाय आहे। जेव्हा मला दुकानासाठी भांडवलाची गरज होती त्यावेळी मला महालक्ष्मी भिशी समजली। त्यावेळी मी सेव्हिंग करून मला महालक्ष्मी भिशीकडून भांडवल उभं करण्यासाठी मदत झाली। मी महालक्ष्मीच्या भिशीच्या ऑफिसमध्ये जाऊन सर्व माहिती घेऊन मी माझं तिथं सेव्हिंग अकाउंट उघडलं। माझ्याप्रमाणे तुम्ही सुद्धा महालक्ष्मी भिशी जॉईन करा आणि आपला व्यवसाय वाढवा।